या ठिकाणी मी जवस घेतलेले आहेत. जवस हे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. त्यासोबत मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, जिरं न भाजताच टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता. मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं आणि आपली जवसाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. तर मंडळी, असंच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर आता मी हिला एका बाटलीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि ही चटणी खूप दिवस जाते. हे बघा, अशी छान बारीक तुम्ही ही चटणी बनवून अशी बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. खूप दिवस ही चटणी जाते.